खोली काय वर्णू तिची गोडी अमृता समान नव्या रक्ताला देऊन अनुभवाची जोड जगात नसेल माझ्या मराठीला तोड आज सर्वांसंगे चालतीये प्रगतीची वाट उद्याचा सूर्य उगवेल घेऊन नव्या जगाची पहाट जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो लाभले आमास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंथ जात एक मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी आणि मी मराठी समालोचक सुनील लांबोर आपल्या समवेत इथून मात्र रुजू होतोय अतिशय दर्जेदार स्पर्धा माजी सरपंच जितेंद्र घरत सरपंच अजय महात्रे चषक मोळेखंड ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते सालाबाद प्रमाणे याही वर्षी या स्पर्धेचं आयोजन खऱ्या अर्थानं मोठ्या थाटामाटात इथून मात्र साजरे केले जात आहे चला सामन्याला आता इथून मात्र थोडाच वेळा सुरुवात होणार आहे सामन्याला आता आपण सुरुवात करणार आहोत देऊया दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा एका साइडला जर का आपण बघितलं तर आवरे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो तर दुसऱ्या साइडला पानदिवे हा संघ 3, 2, 1 लेट्स प्ले ऑनफिल्ड डिसिजन असणारा पंचांचा थोडा तांत्रिक बिघाड असणारा या वेळेला देखील पहिलाच बॉल ऑन साइडला देते फिल्डर आपला पाहायला मिळतात दुसऱ्या धावेचा प्रयत्न तुम्ही रनआउटची संधी परंतु दुसरी धाव सुद्धा इथून मात्र भरपूर वेगाने कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते या दोन धावेच्या मदतीने धावांचा श्री गणेश अकाउंट इथून मात्र ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं बॅटिंग करणाऱ्या आवरी या संघाचं इथे जर का आपण बघितलं तर तुम्हाला पहिली सुरुवातीची 4 षटकं हाताळण्यासाठी आम्ही 20 मिनिटांचा कालावधी दिलेला आहे आणि 20 मिनिटांमध्ये म्हणजेच 21व्या मिनिटाला जर आपण तुम्ही 5वं षटक हाताळण्यासाठी तयार असाल तर खरोखरच एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घेऊन ते षटक हाताळावं लागेल बॉल तयार होतोय पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे ओ वेग प्रचंड ऑन साइडला त्या रिझर्व मध्ये फिल्डर नाहीयेत बॉल चालला फास्ट फील्ड मध्ये तिथे फिल्डर देखील आपल्याला पाहायला मिळाले भरपूर वेगाने बॉलच्या मागे हा क्षेत्ररक्षक धावत असताना आपल्याला पाहायला मिळाला परंतु पुन्हा एकदा 2 धावा इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला बघायला मिळतात 24 लाईव्ह इव्हेंट क्वालिटी आणि क्लिअरिटी देणारे एक उत्तम युट्यूब चॅनल आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर आज आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये याच मुळेखंड गावाला लाभलेला एक गोड आवाज शंतनू चव्हाण खऱ्या अर्थानं जर का आपण बघितलं तर सध्या शिक्षण घेतात परंतु कमेंट्रीची भरपूर ओढ आणि समालोचन क्षेत्रामध्ये सुद्धा चांगली कामगिरी त्यांनी मात्र आतापर्यंत पाहायला मिळते आज उरण विभागामधील प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांना ऍज अ कॉमेंटेटर म्हणून आम्ही बघतो आणि याही स्पर्धेमध्ये ते मात्र आपल्याशी जुळून आहेत बॉल तयार होतो दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी ओ या वेळेला देखील इथे घडतंय काय क्लीन बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या दांडी गोल फर्स्ट विकेट गॉन पहिला आदरा बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि बॅट्समन इथून मात्र राजू गावंड बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे राजा इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय खरं तर एक मोठा धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला कारण जो फलंदाज मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जायचा आवरी या संघासाठी तो इथून मात्र बाद होतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय समीर ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे पाहूया समीरच्या माध्यमातून आता कशा रीतीने इथून मात्र खेळ दाखवला जाणार आहे गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात बॉल हाताळण्यासाठी चांगली गोलंदाजी मिनिटरी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये हा गोलंदाज हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा टाइम आपला ऑन आहे हे विसरून चालणार नाही बॉल तयार होतोय पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्यासाठी
यावेळी हा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये आणि इथे मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल अक्षरशः विकेट किपरचा वेध घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त बॉलिंग सध्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये हा गोलंदाज हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वेग प्रचंड आणि खऱ्या अर्थानं तो वेग या मॅच मध्ये तो दाखवतोय. पुन्हा एकदा बॉलर निघाला. यावेळीला देखील पहा बॅटर कडे या वेगाचं प्रत्युत्तरच नाहीये की मी या बॉलला कशा रीतीने फेस करू. डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. लगातारचा दुसरा बॉल डॉट हा गोलंदाजी साकारली जाते. सुरुवातीला पहा 2 बॉलवरती 2 डबल आपल्याला पाहायला मिळाला, त्यानंतर विकेट आणि आता लगातारचे 2 बॉल डॉट आलेले आहेत. म्हणजे शेवटचा जर का आपण बघितलं तर 1 बॉल बाकी आहे. या षटकातील बॉलर निघाला. यावेळी हा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, वेट आणि बॉलचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. तिथे मात्र बॉलच्या मागे फिल्डर धावतायत परंतु बॉलला फील्ड करू शकले नाही. तिथे मिळाले त्यांना अपयश. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन्स. पानदिवे गावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय नितेशजी पाटील साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे साहेब. आज खऱ्या अर्थानं पानदिवे या संघाला त्यांनी मात्र पॅक केलेलं आहे आणि आपलं सुद्धा आम्ही शब्द सुन्नाने करतोय या स्पर्धेमध्ये. सहर्ष स्वागत. चला, आपण जरी थांबला तरी सुद्धा घड्याळ आपल्यासाठी थांबणार नाही, हे विसरून चालणार नाही. गोलंदाज इथून मात्र तयार होतो. आपला गोलंदाजी मार्क वरती दरम्यानचा ओव्हर नंबर 2 चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आला मंदार पाटील. सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया मंदारच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. मंदार आता इथून मात्र तयार होईल. पहिले षटक हाताळलं अनिकेत मोठे मिया आणि आता छोटे मिया गोलंदाजी मार्क वरती मंदार. ओ काय बॉल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु वेग प्रचंड होता परंतु टप्प्यावरती नियंत्रण नव्हतं आणि पंचांच्या माध्यमातून इथून मात्र इशारा आला. इट्स अ नो बॉल. आता उघडा डोळे बघा नीट. या पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मंदार तयार होतो. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. या वेळेला देखील भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतो. अफलातून गोलंदाजी. फीडच्या बॉलवरती खऱ्या अर्थानं बॅट्समनला इथून मात्र शांत ठेवला. खरं तर बॅट्समन खुला फटका मारू शकला असता परंतु त्याला इथून मात्र शांत ठेवलं आणि इथे मात्र डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. रजनी क्रिकेट सध्या आपल्याला पाहायला मिळते जिथे मात्र अनेक प्रेक्षक आता हळूहळू या स्पर्धेच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. हळूहळू या मैदानाच्या अवतीभोवती गर्दी वाढत असताना आपल्याला पाहायला मिळेल. या वेळेला देखील ऑफसाईडला ऑफड्राईव्ह केला. रनआउटची संधी आहे. इथे डायरेक्ट हिट जर झालं असतं तर चित्र काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं परंतु या बॉलवरती फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळतात. तर धावफलकावरती डबल डिजिट मध्ये रन्स आपण बघतोय. 10 धावा 1 गोड्याच्या मोबदल्यात. 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण आयोजकांनी घेतलेली मेहनत गेले 2 नाईट मध्ये आणि आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा आपण बघतो. सर्वच खेळाडूंना मुळेखंड गावातील ग्रामस्थांनी सुद्धा भरपूर मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेच्या अनुषंगाने आणि आज मात्र एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वेग प्रचंड. बॉल बॅक ड्राइव्ह केलेला. तिथे फिल्डर आहेत. लॉंग ऑफ रिझन मध्ये बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त एकच धाव मिळणार. एकाच धावेवरती तो मात्र संयम दाखवावा लागतो. बॉल तयार होतात पुन्हा एकदा. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. बॉल चालला 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. येतो चौकार. 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय देखणा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला.
तिथे मात्र ऑन साईडला अक्षरशः ताकदीचा प्रचंड वापर केला आणि त्यानंतर बॉलला फेकून दिला. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा आपण बघितल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न तिथे मात्र आपल्या फॉलोतो मध्ये बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न दाखवला या गोलंदाजांना आणि खरं तर या बॉलला फील्ड केलं आणि आता या बॉलवरती फक्त एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावा, 16 रन्स ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती. सध्या जर का आपण बघलो तर सेकंड पॉवर प्लेचा खेळ सध्या सुरू आहे. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतोय पुढचा बॉल हाताळण्यासाठी. ओ बिग हिट, तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. पकडला जातोय झेल आणि खरं तर ज्या विकेट साठी या गोलंदाजाला आणलं जात होतं ती विकेट आता मिळवली जाते की नाही हे आता चेक केलं जाईल. कारण क्षेत्ररक्षक अवघड झेल मात्र त्याने सोपा केला होता. आणि इथे जर का आपण बघितलं तर क्वालिटी आणि क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. क्या बात आहे. आणि बॅट्समन इथून मात्र बाद झालेला या तर कामासाठी ओळखले जातात. 24 लाईव्ह इव्हेंट पहा काय क्वालिटी दाखवली ऍक्शन रिप्ले मध्ये. खरं तर आम्ही चेक केलं कोणत्याही टीम सोबत अन्याय होणार नाही याकरिता आमची संपूर्ण टेक्निकल टीम तयारच राहील. ज्याच्या वेळेला आपल्याला शंका येतील त्या वेळेला मात्र 24 लाईव्ह इव्हेंट आपल्या शंकांना दूर करण्यासाठी तयार असणारा. धावफलकावरती धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला आणि 2 गड्यांच्या मोबदला 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतो. नेबाटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय इंडिया नंबर 3 मध्ये. प्रतीक गावंड मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. पाहूया प्रतीक गावंड यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा ज्यांना मात्र पहिलं षटक हाताळत असताना चांगली कामगिरी दाखवली आणि त्या पुन्हा एकदा स्वतःच दुसरं आणि संघाचं तिसरं षटक हाताळण्यासाठी अनिकेत गोलंदाजी मार्क वरती आला. पाहूया अनिकेत इतर मात्र कशा रीतीने गोलंदाजी करणारा. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचं विनंती असणार. वेळ आपण कमी प्रमाणामध्ये घ्यायचा. बॉल तयार होतो. अनिकेत मात्र या तिसऱ्या षटकातील पहिला बॉल हाताळण्यासाठी इथून मात्र तयार होतो. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. गोलंदाज निघाला 17 ते 18 पावलांचा रनअप घेऊन. वेग प्रचंड आहे. बॉल आला स्लॉट मध्ये, त्याला पाठवलंय पार्किंग स्लॉट मध्ये. काराकीर अंधारामध्ये उजाड पाडण्याचं काम इथून मात्र करत असताना फलंदाजाने बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. लॉफ्ट केला. पहिल्या बॉल वरती मात्र मनसुबा बनवला होता की हा गोलंदाज ज्या वेळेला पहिला बॉल हाताळलेला आपण अटॅकच करायचं आणि खरं तर तो अटॅक केला गेला. या गोलंदाजावरती एक मोठा प्रहार बघितला. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं बॉलला फेकून दिला. 6 धावा. पुन्हा एकदा बॉल तयार होतात पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला दिशा भरकटी या पंचांचा सिंगल व्हाईट बॉल. खऱ्या अर्थानं पंचांच्या भूमिकेमध्ये प्रशांतजी माळी सर जे मात्र बालेचे आहेत. ओरण पंच असोसिएशनचे अध्यक्ष MCA क्वालिफाय अंपायर आहेत. त्यानंतर रोहनजी पाटील सर MCA पंचायत बोकडबिरा गावचे. सुरेशजी म्हात्रे सर मुळेकंड. त्यानंतर जर का आपण बघितलं तर राजेंद्रजी घरात सर नवी सेवा ते देखील MCA क्वालिफाय पंचायत. ही संपूर्ण पंतांची मंदी आहे या स्पर्धेच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळते. वेग प्रचंड आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तिथे बॉलच्या मागे फिल्डर धावतात. एक धाव देखील कंप्लीट झाली आणि आता एकाच धाब्यावरती इथून मात्र संयम दाखवावा लागतो. एका धाब्याच्या मदतीने तर धावफलकावरती एकूण संख्या आपल्याला पाहायला मिळते 24 धावा धावफलकावरती. 24 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. अनिकेत पहा पहिल्या बॉल वरती षटकार जरूर आला परंतु तदनंतर काय कमबॅक केलं
या गोलंदाजानं आणि एक चांगली गोलंदाजी दाखवत असताना तो आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुढचा बॉल अनिकेत निघाला, त्याच्याकडे व्हेरिएशन आहे, त्याच्याकडे वेदन. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला, मिस्टामिक शोक बॉल हवेत, कॉलिंग देणं महत्वाचं होतं. अशा कॅचेस घेत असताना भरपूर रिस्की कॅचेस असतात, इथे तुम्हाला कॉल देणं भरपूर गरजेचं होतं, परंतु तिथे मात्र कॉल दिला गेला नाही आणि या मुवमेंटला कॅच ड्रॉप झाली. बॅटरला देखील जीवदान मिळते. पाहूया ज्या वेळेला बॅट्समनचा कॅच सुटतो ना त्यावेळेला तो एक रौद्र रूप धाडस करत असतो. रोहित शर्माचा जेल हा 4 या धावसंख्येवरती सोडण्यात आला होता. त्यानंतर 264 धावांची ती तुफानी खेळी आपल्याला पाहायला मिळाली. आता पाहूया या मॅच मध्ये सुद्धा या बॅटरचा झेल सोडला आणि कॅच सोडल्यानंतर मात्र आता कशा रीतीने गोलंदाजी करणारा गोलंदाज हे देखील बघायचं. बॉल तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी यावेळी हा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, बॉल बॅकड्राव, तिथे फिल्डर आहेत, एकदा भरपूर वेगाने कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतो. एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती रनसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 27 धावा, 27 रन्स ऑन दी बोर्ड. अजूनही मात्र या षटकातील तुमच्याकडे बॉल बाकी आहेत, 2 बॉल अजूनही बाकी आहेत आणि या 2 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील. बॉल तयार होतात. पुढचा बॉल हाताळण्यासाठी ओ फटका अप्रतिम आहे. फुल टॉस बॉल आणि फुल टॉसला फुल टोल केलं, बॉलला पाठवलंय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं. 6 धावांकरिता षटकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. खरं तर या बॉलला लॉफ केला आणि बॉलला सरळ फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. या 6 धावांच्या मदतीने आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 33 रन्स. एक चांगली भागीदारी, एक चांगली पार्टनरशिप या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चिराग भोईर 8 बॉल त्यानं फेस केले, 19 धावांवरती तो सध्या खेळतोय. चांगली बॅटिंग तो सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना यावेळेला देखील बॅटची आतली कडा, तिथे मात्र फिल्डर बॉलच्या मागे धावतात. फाईनल ग्रीजर मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. काय वेगानं धावला बॅट्समॅन चिराग आणि खऱ्या अर्थानं धावायचं त्याला, आज त्याला धावायचं, आपल्या संघासाठी त्याला धावा बनवायच्या आहेत. कारण जर का आपण बघितलं तर 2 विकेट्स गेल्यानंतर या मॅच मध्ये त्यानं मात्र आपल्या संघाला सावरलं. ड्रिंक्स ब्रेक झाला. धावफलकावरती 35 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यात 35 धावा आतापर्यंत आपण बघतोय. 2 गडी गमावलेल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या औरिया संघानं. प्रथमतः टॉस हरल्यानंतर एक धाडसी निर्णय त्यांच्या वाट्याला आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे जर का आपण बघितलं तर ते मात्र टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला देखील तेज आणि तरार हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र बॅट्समनला शांत ठेवला आणि डॉट बॉलची संख्या आपण बघतोय. जयंत सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात आणि एक चांगली गोलंदाजी करत असताना जयंत प्रभावित करतात. पुन्हा एकदा जयंत तयार होतील आपल्या गोलंदाजी मार्क वरती. या वेळेला देखील फिरून मारण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. जितके डॉट बॉल येतील तितकं मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमचं प्रेशर वाढणार आहे.
कारण प्रथमतः टॉस हारल्यानंतर त्यांना बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांच्या बाजूने लागला. बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथे जर का बघितलं तर मोठ्या फटक्यांपासून या गोलंदाजाने आतापर्यंत वंचित ठेवलं. ओ फटका प्रतिमा शॉर्ट बॉल आणि हापाम पूल केल्या, परंतु तिथे मात्र हवेचे झोके मैदानाच्या आतमध्ये मंदावतात. भरपूर हवेत हा बॉल गेला होता आणि त्यानंतर हा बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव सुद्धा आता इथून मात्र पूर्ण होती. नाईटचं क्रिकेट आहे, बॉल ट्रॅव्हल कमी प्रमाणामध्ये होतो आणि इथे तेच चित्र पाहायला मिळालं. सुरुवातीला असं वाटलं की हा बॉल मैदानाच्या बाहेर जाईल, परंतु तदनंतर हवेच्या झोक्याने मैदानाच्या आतमध्ये हा बॉल आला आणि त्यानंतर या 2 धावा कंप्लीट केल्या. दोन धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज देखील तयार होतील आपल्या गोलंदाजी मार्क वरती दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळीचा बॉल भरपूर टायमिंग होत, तिथे फिल्डर सुद्धा धावतात बॉलच्या मागे, परंतु बॉलला फील करू शकले नाही. यार बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स मिळतात 4, येतोय चौकार. त्याचबरोबर जर का बरं बघितलं तर सुरेशजी म्हात्रे सर जे मात्र याच मुळेखंड गावचे आहेत, MCA क्वालिफाय पंचायत, आपले देखील सरचे स्वागत आणि त्यांचं शुभ आगमन आपण बघतो. 41 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. 41 रन्स. बॉल तयार होतात पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल हाताळण्यासाठी जयंत निघाला. जयंतचा हा बॉल फटका प्रतिमा व्ही शेप मध्ये स्ट्रोक सजवलाय, फिल्डरला चकवा देऊन बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स मिळतात 4, येतोय कडकडी चौकार. फटका आपल्याला पाहायला मिळाला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न गोलंदाज त्यानं बॉल हाताळला आणि त्यानंतर या बॉलला पिक केल्यानंतर बॉलला टिक सुद्धा केलेला आहे आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुलेखंड गावचे एक स्टार क्रिकेटर जेवेदादा म्हात्रे यांचं शुभ आगमन, वेलकम सरचे स्वागत. ज्याने खऱ्या अर्थाने या मुलेखंड गावाचं नाव संपूर्ण भारताच्या नकाशावरती झळकवलं, असा एक आयकॉन खेळाडू म्हणून सातत्याने त्याला आपण अनेक स्पर्धेमध्ये गाजवलं पाहिलेलं आहे आणि त्यांचं सध्या शुभ आगमन या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. जीवित म्हात्रे पुन्हा एकदा बॉल तयार. ओ या वेळेला स्ट्रोक चांगला आहे, उचलला फेकून दिलाय, फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतात अर्धा डझन. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 धावांकरिता हा षटकार. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला, पहा कॅच सोडली आणि त्यानंतर मात्र आता आपलं रौद्र रूप धाडस करत असताना फलंदाज आपल्या मूड मध्ये आलाय, आपल्या रंगात आलाय, आपल्या ढंगात आलाय. बॅट्समन जर का आपण बघितलं तर या मॅच मध्ये आता एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते चिराग भोईरची आणि प्रतीक गावनची. धावफलकावरती 51 धावा, 4 ओव्हरचा खेळ संपलाय. त्यामध्ये 9 बॉल 21 या धावसंख्येवरती चिराग भोईर बॅटिंग करतोय, तर प्रतीक गावण 8 बॉल त्यानं फेस केलेत आणि 19 धावांवरती तो सध्या खेळतोय. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूने खंडोबा जासई आणि त्यांच्या विरोधामध्ये महागणपती चिरनेर. दोन्ही टीमच्या टीम कॅप्टनला आम्ही इन्व्हाइट करतो. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. आपण जर का टॉस करण्यासाठी आला नाही तर मात्र मॅच 4 षटकांची खेळवली जाईल. त्यानंतर जर का कोणत्या एका टीमचा कॅप्टन उपस्थित असेल आणि जर का पहिला बॉल पडण्याच्या आतमध्ये आपण आला नाही तर त्या टीमला टॉस विन दिला जाईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. ओव्हर टू सुनील सर. या वेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे, तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग, दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि या बॉलवरती फक्त 1च धाव मिळणार. गोलंदाज आता पुन्हा एकदा इथून मात्र तयार होतील आपल्या गोलंदाजी मार्क वरती. प्रथम टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना मात्र आतापर्यंत प्रभावित केलं प्रतीकनं आणि चिरागनं.
इष्टागिनीनं प्रतीक गावंड सध्या उभा आहे, त्याच्याकडे भरपूर ताकद आहे. 5 बॉल अजूनही बाकी आहेत. ओ वेग प्रचंड बॉल हवेत, कॅच ड्रॉप झाली. आणखीन एक जीवदान मिळालं प्रतीक गावंडला आणि तिथे मात्र कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. या 2 धावांच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती देखील बदल आपल्याला पाहायला मिळताना आणि आता धावफलकावरती रणसंख्या आपल्याला बघायला मिळतीये 54 धावा. 54 रन्स ऑन दी बोर्ड. 54 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. अजून 4 बॉल बाकी आहेत आणि या 4 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळेला देखील वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर या वेगाचं प्रत्युत्तर बॅटरकडे नव्हतं. टप्पा पडल्यानंतर बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि इथे मात्र नॉट बॉल आपल्याला बघायला मिळाला. चला नेक्स्ट मॅच खंडोबा जासई आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला महागणपती चिरनेर या टीमला आम्ही इन्व्हाइट करतो. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. टॉस साठी यायचं आहे. यावेळेला देखील बॉल हवेत. मिश्रामी स्ट्रोक फटका फसलाय. आता तरी कॅश होईल का? यावेळेला कोणत्या प्रकारची चूक आपल्याला पाहायला मिळत नाही आणि खूप चांगला झेल त्यांनी पकडलाय. बॅट्समन होते बाद आणि प्रतीक गावंड एक चांगली झुंजार खेळ खेळत असताना मैदानाच्या बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. तिसरा धक्का बसला अवरे या संघाला. यस चौधरी सर. चला टॉस साठी आम्ही शेवटचा कॉल करतो. महागणपती चिरनेर आणि त्यांच्या विरोधामध्ये खंडोबा जासई दोन्ही टीम इनिंग ब्रेक मध्ये अगदी जर का पाहिलं तर मागील 2 दिवसामध्ये आम्ही इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलाय. याची आपण नोंद घ्यायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनसाठी शेवटचा कॉल असणार आहे. टॉस साठी यायचा आहे. चला टॉस साठी लवकर लवकर घ्यायचा आहे. बॉलर आता तयार होतोय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क वरती दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया. बॉलर निघाला. विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु याही वेळेला पंतांचा सिग्नल आपल्याला पाहायला मिळतो. ऑफस्टिकच्या बऱ्याचसा बाहेरचा हा बॉल आणि पंच कळवतात की हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडल्या जात आहेत. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल. फटका चांगला आहे. तिथे मात्र पंचांचा सिग्नल इट्स अ नो बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आता उघडा डोळे बघा नीट. या पुढील चेंडू असणाऱ्या फ्रीट फ्रीटचा बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया फ्रीटच्या बॉल वरती आता मोठा तडाखा इथून मात्र येईल का हे देखील बघायचे. टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात 57 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा निघाला पुढचा बॉल हाताळण्यासाठी. विशाल इथून मात्र तयार होतोय. 2 बॉल अजून बाकी आहेत या पहिल्या सत्रातील. विकेट काढण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. फटका फसलाय. बॉल अदळतोय रोमांस लँड मध्ये आणि तिथे मात्र 2 धावा देखील कंप्लीट होतात. या 2 धावांच्या मदतीने आता धावफलकावरती एकूण रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते 59 धावा. आता शेवटचा 1 बॉल या पहिल्या सत्रातील बाकी आहे. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी तयार राहायचं आहे दोन्ही टीम्स. महागणपती चिरनेर आणि खंडोबा जासई दोन्ही टीम्स आपण तयार राहायचं. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रातील बॉल तयार झाला. यशाकिनीला चिराग. विकेट काढण्याचा प्रयत्न. स्ट्रोक चांगला आहे. बॉल चालला गॅप मधून बाउंड्री लाईन शॉट बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क आणि 6 धावांकरिता हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा झाल्या 65 आणि विजयासाठी 66 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये. पाहूया आता या दुसऱ्या डावामध्ये या लक्ष्याचा इथून कशा रीतीने पाठलाग केला जाणार. या इनिंग ब्रेक मध्ये आता आपण टॉस करणार आहोत. तिथे मात्र जॉईन होतील याच गावचा एक गोडावा शंतनू चव्हाण सर. खंडोबा जासई आणि महागणपती चिरनेर असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे.
चला टॉस साठी याचे खंडोबा जासई आणि त्यांच्या विरोधामध्ये महागणपती चिरनेर या दोन्ही टीमच्या टीम कॅप्टनला इन्व्हाइट करतो की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचा इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत याची आपण नोंद घ्यायची आहे. चला आपण महागणपती चिरनेर टीमचे टीम कॅप्टन उपस्थित आहेत तर मी खंडोबा जासई टीमच्या टीम कॅप्टनला इन्व्हाइट करतोय. आणि अगदी जर का पाहिलं तर महागणपती चिरनेर टीमचे टीम कॅप्टन उपस्थित आहेत आणि खंडोबा जासई टीमचे टीम कॅप्टन उपस्थित नाही आहेत आणि अगदी जर का पाहिलं तर येत आहेत. टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये 5 मॅच असणार आहे याची आपण नोंद आणि अगदी जर का पाहिलं तर 5 षटक असणार आहेत ज्यामधील 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायची याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 5 षटकांची मॅच असणार आहे. दोन टीम दरम्यान टॉस केला जाईल. एका बाजूने जासई दुसऱ्या बाजूने चिरनेर. आपण पाहताय विशाल म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. टॉस केला जाईल. मैदानावरती आपण पाहता टॉस जिंकलाय टीमच्या टीम कॅप्टन आपला प्रथम डिसिजन काय असणार आहे. मॅच संपल्यानंतर आपला डिसिजन त्वरित कळवायचा आणि मैदानावरती जायचं. अगदी जर का पाहिलं तर खंडोबा टीमच्या देखील टीम कॅप्टनला आपण देऊयात भरभरून शुभेच्छा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु जाऊयात या मॅचच्या दिशेनं जिथे आपल्याला आवाज ऐकायला मिळाला सुनील सरांचा. परंतु दुसऱ्या इनिंग मधील पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊयात. थँक्यू सो मच सुनील सरांचा आपण आवाज ऐकलात. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम गणरायाला वदन करून एक होते राजे शिवाजी. भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिश्रमांची, कारण त्यांना साथ होती भवानी माता आई जिजाऊंची. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करत मी क्रिकेट समालोचक शंतनू चव्हाण घेऊन जातोय क्रिकेटच्या पटलावरती जिथे आपण स्पर्धा अनुभवताय. अर्थातच माजी सरपंच जितेंद्र घरवत व सरपंच अजय म्हात्रे चषक 2025 क्रिकेटचा कुंभमेळा क्रिकेटची जत्रा आपल्याला मुलेकंड गावामध्ये पाहायला मिळते आणि ज्यामधील पहिली मॅच तुमच्या भेटी झाली आहे. टीम मैदानावरती आपण पाहताय रॉकस्टार आवरे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला टीम पाहायला मिळणार आहे न्यू 11 पानदिवे. पानदेवे टीमने टॉस जिंकला आणि आपण पाहता मैदानावरती क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि क्षेत्ररक्षण करत असताना मैदानावरती तब्बल 65 धावा उभारल्या रॉकस्टार आवरे टीमच्या माध्यमातून आणि 66 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करताना टीम नूर 11 पानदेवे हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि अगदी जर का पाहिला तर मैदानावरती 5 षटकांची मॅच ज्यामध्ये तुम्हाला 2 षटक पाहायची असणार आहेत, ज्यामध्ये टायमर देखील सेट केला जाईल. 3, 2, 1 गेम ऑन. टाइम सेट केला जाईल मैदानावरती. 4 षटक 20 मिनिटांमध्ये संपवायची. यावेळी पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटने बॉलला खेळून काढला जातो आहे. अगदी जर का पाहिला तर चेंडू 1 बाउन्स ओव्हर करो सीमा रेषा पार. या मॅच मधील हा येईल पहिला चौकार. स्ट्राईक रेटवरती बॅट्समन आपल्याला अनिकेत पाटील पाहायला मिळतात. त्याला साथ देत असताना प्रणय पाटील हे 2 प्रामुख्याचे बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळतात. अगदी जर का पाहिला तर 2 टीम मधील चालू असलेली लढत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. रॉकस्टार आवरे त्यांच्या विरोधामध्ये नूर 11 पानदिवे या टीमला आपण पाहताय. नेक्स्ट बॉल. यावेळचा वेगवान बॉल मैदानावरती पाहायला मिळाला आहे. अगदी जर का पाहिला तर त्रिफला उद्ध्वस्त केल्या जात आहेत. मैदानावरतून पहिला विकेट पहिला धक्का बॅटिंग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये नूर 11 पानदिवे टीमला.
विकेट मैदानावरती पाहायला मिळाली. अगदी जर का पाहिला तर पहिल्या षटकामध्ये चौकार पाहायला मिळाला, दुसऱ्या बॉलवरती विकेट पाहायला मिळाली. मैदानावरती तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं जात आहे. अगदी जर का पाहिला तर मैदानावरती एका बाजूने आक्रमण पाहायला मिळालं तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजाचा देखील बोलबाला पाहायला मिळाला. दोन बॉलचा खेळ संपला जातोय. स्कोर कार्ड वरती आपण धावा 4 धावा पाहता, जिथे 66 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मैदानावरती पानदिवे संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. गतवर्षी देखील या स्पर्धेमध्ये पानदिवे संघ आपण पाहिला. त्यानंतर जर का पाहिलं तर नेक्स्ट बॉल मैदानावरती वेगवान बॉल पाहायला मिळतोय, परंतु पंचांचा इशारा येतोय. इट्स अ स्वेअर चेंडू. मैदानावरती अवांतर चेंडू पाहायला मिळणार आहे. एक धावसंख्या ऍड केली जाते. 5 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात, जिथे षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना कालच्या दिवसामध्ये जर का आपण मॅच पाहिलीत ना, शेवटची मॅच अगदी प्रेक्षकांना मंत्रमुक्त करून टाकणारी मॅच पाहायला मिळाली, जिथे 6 बॉल मध्ये 6 धावा डिफेन्स करायच्या होत्या आणि शेवटच्या बॉलवरती 1 बॉल आणि 1 धावांची आवश्यकता असताना आलेला डॉट बॉल. आणि कालच्या दिवसामध्ये जर का पाहिला तर संघ आपल्याला सुपर 5 मध्ये जाताना पाहायला मिळाला, परंतु यावेळच्या बॉलवरती चेंडू अगदी 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार हा येतोय या षटकातील दुसरा चौकार. अगदी जर का पाहिलं तर मैदानामधून षटक क्रमांक 3 पहिल्या प्रगतीपथावरती असताना 9 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात, जिथे मैदानावरती 1 विकेट देखील पाहायला मिळाले. यावेळच्या बॉलवरती क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र पाहायला मिळालं, परंतु जर का पाहिला तर क्षेत्ररक्षक देखील कमालीचं पाहायला मिळतं मैदानावरती. यावेळच्या बॉलवरती जर का पाहिला तर 1 धावसंख्या पाहायला मिळाली. 4 बॉलचा खेळ संपलाय आणि अगदी 10 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात, जिथे 4 बॉलचा खेळ मैदानावरतून अगदी संपुष्टात आलाय. सलामीला आलेला बॅट्समन मैदानावरती अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणय पाटील त्याला साथ देत असताना कल्पेश पाटील. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा फटका फसलाय, परंतु यावेळच्या बॉलवरती जर का पाहिलात ना तर मात्र 1 धावसंख्या सहजरीतीने मैदानावरती कंप्लीट केली जाईल. एका धावेने आतापर्यंत स्कोर कार्ड वरती दुहेरी अंकामध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय. 11 धावा स्कोर कार्ड वरती, तिथे षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहता मैदानावरती 5 बॉलचा खेळ संपला. 11 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे, जिथे षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना पाहायला मिळतोय. यावेळच्या बॉलवरती फटका फसलाय आणि अगदी जर का पाहिला तर साधा सोपा लॉलीपॉप जेल मैदानावरतून ड्रॉप केलाय, परंतु यावेळेस आपण पाहताय मैदानावरती 3ऱ्या पंचांकडे दाद मागितली जाईल. अगदी जर का पाहिला तर 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला राजेंद्र घरत सर, त्यानंतर जर का पाहिला तर अगदी सुरेश म्हात्रे सर देखील पाहायला मिळतात. 3ऱ्या पंचांची मागणी मैदानावरती केली जाते. अगदी जर का पाहिला तर बॅट्समन मैदानावरतून आणि यावेळच्या बॉलवरती बॅट अगदी जर का पाहिले तर हवेमध्ये बॅट पाहायला मिळाली आणि बॅट्समन मैदानावरती आपण पाहताय. दुसरा धक्का बसलाय नूर 11 पांदिवे टीमला. पहिला षटक संपल्यानंतर 2 गडी बाद झालेत. आतापर्यंत धावा स्कोर कार्ड वरती 11 पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरून संपुष्टात आला. 11 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात, जिथे प्रामुख्याचे 2 बॅट्समन मैदानावरून बाद झालेत.
चला पहिलं षटक संपलं 11 धावा स्कोर कार्ड वरती. अगदी जर का पाहिलात तर क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो रॉकस्टार आवरे हा संघ पाहायला मिळतो. अगदी पहिल्या षटकासाठी आपण 6 मिनिटांचा कालावधी घेतलाय याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायची हे आम्ही तुम्हाला सामना स्टार्ट होण्यापूर्वी सूचित करण्यात आलाय. परंतु जर का पाहिलात तर वारंवार तुम्ही मैदानावरती कुठेतरी टीम मीटिंग घेत आहे त्यानंतर थोडस आपल्याला मैदानावरती टाइम देखील अलर्ट केला जाईल. अगदी जर का पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात जिथे गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज राजा गावंड पहिल्याच बॉलवरती मोठा फटका ऑन साइड रिजन मध्ये. परंतु जर का पाहिलं तर मैदानावरती कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. टिपलाय झेल आणि बॅट्समन मैदानावरतून आपण पाहत आहे योगेश म्हात्रेचा थांबवला इथेच खेळ. नवीन बॅट्समन मैदानावरती आपल्याला साहिश मोकल पाहायला मिळणार आहे. की 3 गडी बाद झाल्यानंतर कुठेतरी अडचणीमध्ये सापडला बॅटिंग करत असताना नूर 11 पांदिवे संघ. तिथे सुरुवातीला चौकार आला त्यानंतर जर का पाहिलं तर मैदानावरती विकेट्स पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिले संपले. धावा 11 पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकासाठी पाव्यात कोणता गोलंदाज यावेळी आपल्याला प्रगतीपथावरती पाहायला मिळणार आहे. राजा गावंड पाहायला मिळतो. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली आहे. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका पाहायला मिळतो आहे. अगदी जर का पाहिला तर गॅप मध्ये चेंडू जसा सुईमधून धागा ओवावा तशा प्रकारचा फटका मैदानावरतून. या बॉलवरती धावा येतील 4. टोटल धावा स्कोर कार्ड वरती 15. तीन बॉलचा खेळ संपला आहे आणि 4 गडी मैदानावरून बाद झालेत. गोलंदाजच्या मोर्चावरती राजा गावंड आपल्याला पाहायला मिळतो आणि अगदी जर का पाहिला तर चला क्षेत्ररक्षण करणारा संघ रॉकस्टार आवरे संघ आपण जर का पाहिला तर दुसरा षटक प्रगती पथावरती असताना 10 मिनिटं आणि 30 सेकंदांचा कालावधी संपुष्टात आला याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. तुम्हाला 4 षटकं 20 मिनिटांमध्ये संपवायची. जर का आपण 20 मिनिटांमध्ये संपवली नाही आहेत तर मात्र जरूर तुमचा एक क्षेत्ररक्षक हा 38 सर्कल मध्ये घेतला जाईल याची देखील आपण दखल घ्यायची आहे. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो परंतु क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतो. जिथे थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि त्याचा मात्र पुरेपूर वापर मैदानावरती घेतला जातो आहे. 17 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. जिथे षटक क्रमांक दुसरा पॉवर प्लेचा प्रगती पथावरती असताना 17 वरती 4 विकेट बॅटिंग करत असताना नूर 11 पांदिवे टीमने गमावलेत आणि थोडासा बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळतो आहे.
यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा फटका फसलाय. यावेळी स्वतःच्या फलकामध्ये टिपला झेल आणि मैदानामधून 5वा गडी बॅटिंग करत असताना पानदेवे टीमला लागलाय 5वा झटका. चला मैदानावरती आपण पाहताय 5 बॉलचा खेळ संपलाय. अगदी 17 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात, जिथे अर्धा संघ मैदानावरतून डगआउट मध्ये परतलाय. बॅटिंग करत असताना न्यू 11 पानदेवे संघ अडचणीमध्ये सापडलाय. त्या अडचणींना मात्र सामोरं जावं लागणार आहे. शेवटचा एक बॉल असणार आहे. 17 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. पहापेचं षटक प्रगतीपथावरती. चला पानदेवे संघ आपण खूप टाइम घेत आहे. अगदी जर का पाहिलं तर दुसरं षटक संपण्यापूर्वी अजून एक बॉल बाकी असणार आहे. पाव्यात एक बॉल वरती यावेळच्या बॉलवरती आक्रमण केलाय, परंतु चेंडू बराच कालावधीमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. आणि या बॉलवरती जर का पाहिला तर 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावेने 12 बॉलचा खेळ संपला. 19 धावा स्कोर कार्ड वरती, जिथे आपण पाहताय 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर तुम्ही 12 मिनिटं 30 सेकंदांचा कालावधी तुम्ही संपवलात, याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि चला अगदी जर का पाहिलं तर प्रवेशद्वारासमोर तुमच्या ज्या कोणी गाड्या पार्किंग केल्यात त्या गाडीचे मालक आम्ही तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवतो. अगदी जर का पाहिलं तर पार्किंगची जागा आपल्याला उजव्या बाजूला केलेली आहे, तिथे आपण गाड्या पार्किंग करायच्या आहेत. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला आवरे संघ तुम्ही भरपूर उशीर घेताय मैदानावरती. 13 मिनिटं 2 षटकांना घेतलेत. आणि जर का आता पाहिला तर मैदानावरती 12 बॉल तुम्हाला 7 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत, याची देखील नोंद घ्यायची. अन्यथा एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये घेतला जाईल, याची आपण दखल घ्यायची आहे. चला मैदानावरती 2 षटकांचा खेळ संपला. 19 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजाच्या मोर्चावरती गोलंदाज चिराग पाहायला मिळणार आहे, जिथे तिसरं षटक टाकण्यासाठी त्याच्यावरती दाखवलेला कॅप्टन विश्वास. आता मात्र कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल मैदानावरती, जिथे षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय आणि अगदी 19 धावा स्कोर कार्ड वरती अडचणीमध्ये सापडलाय. बॅटिंग करत असताना मैदानावरती न्यू 11 पानदेवे संघ. या संघाचा गतवर्षीय स्पर्धेमध्ये जर का पाहिला तर अप्रतिम दर्जाचा खेळ पाहायला मिळाला होता, परंतु आज मात्र या स्पर्धेमध्ये कुठेतरी ते बॅकफुट वरती जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल, यावेळचा पहिलाच बॉल वेगवान बॉल मैदानावरती पाहायला मिळतो आहे. अगदी जर का पाहिलात ना तर चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाला देखील चेंडू मिळत नाही आहे. या बॉल वरती वेगवान चेंडू मैदानावरती चिराग भोईर गोलंदाजाच्या मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळतो आहे, जिथे मैदानावरती अडचणी निर्माण झाल्यात बॅटिंग करत असताना पानदेवे टीमच्या माध्यमातून. कालच्या दिवसामध्ये जर का आपण पाहिलात तर मॅचेस अप्रतिम दर्जाच्या पाहायला मिळाल्या, परंतु पहिला दिवस जर का स्पर्धेचा पाहिलात ना तर एक मॅच वगळता सर्व मॅचेस जर का पाहिलात ना तर शेवटच्या चेंडू पर्यंत पाहायला मिळाल्या. अगदी जर का पाहिलं तर 2 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता असताना देखील षटकार मारून सामने जिंकले होते. आणि पहिल्या दिवसामध्ये बेलापूर टीमनं या स्पर्धेमध्ये सुपर 5 मध्ये प्रवेश केलाय. आणि कालचा दिवस जर का पाहिला तर मानकेश्वर बाजारपूर टीमनं 6 बॉल मध्ये 6 धावा डिफेन्स करत असताना त्या धावसंख्या डिफेन्स केल्या. आणि अगदी जर का पाहिलात मैदानावरती 2 बॉलचा खेळ संपलाय. 20 धावा स्कोर कार्ड वरती. चला आवरे टीम आपण भरपूर टाइम घेत आहे. 15 मिनिटं 30 सेकंद संपलीत. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायची, त्याची आपण दखल घ्यायची आहे मैदानावरती.
यावेळच्या बॉलवरती देखील विकेट काढण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु जर का पाहिला तर एका धावेवरतीच समाधान मानावं लागणार आहे. अगदी जर का पाहिला तर संघर्ष करावा लागणार आहे न्यू 11 पांदेवे टीमला. या स्पर्धेमध्ये तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल तर मैदानावरती तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे एका बाजूने खंडोबा जासई आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम महागणपती चिरनेर टीमनं टॉस जिंकला. डिसिजन पेंडिंग असणार आहे. सामना संपल्यानंतर थेट मैदानावरती आपण जायचं. यावेळच्या बॉलवरती चेंडू आलाय स्लॉट मध्ये आणि त्याला फेकून दिलाय अगदी पार्किंग लॉट मध्ये. चेंडू सीमा रेषा पार, हा येईल उत्तुंग षटकार. षटकार पाहायला मिळाला अगदी मैदानावरती. जर का पाहिला तर सुरुवातीचे प्रामुख्याचे फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र योगेश मात्रेंना यावेळच्या बॉलवरती आपण पाहता पुन्हा एकदा आक्रमण केलं जातं, परंतु ऑन साइड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतो आहे आणि झेल ड्रॉप झाला. अगदी जर का पाहिला तर झेल भूमीला दान होत असताना आपण पाहताय 28 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. सतरा मिनिटं अगदी संपलेत आणि अगदी जर का पाहिलात तर मैदानावरती स्कोर कार्ड वरती धावा 28 पाहायला मिळतात, जिथे षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. धावफलकावरती धावा अगदी 28 पाहायला मिळतात. अजूनही या षटकातील जर का पाहिलं तर बॉल येणारे एक बॉल असणार आहे या षटकातील. यावेळच्या बॉलवरती पंचांचा इशारा आला, इट्स अ नो बॉल. मैदानावरती जर का पाहिलात तर नो बॉलचा इशारा आला जातो आहे. अगदी जर का पाहिलात तर या बॉलवरती क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीशी जर का पाहिला तर पाहणीशा केली जाईल मैदानावरती. पंच आपल्याला प्रशांत माली सर पाहायला मिळतात, त्यांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा आलाय. नो बॉलचा इशारा मैदानावरती दिला जातोय. क्वालिफाईड पंच प्रशांत माली सर आपल्याला पाहायला मिळाले, त्यांच्या माध्यमातून डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलाय. आणि अगदी जर का पाहिला तर पंचांचा हेलिकॉप्टर फिरला जाईल मैदानावरती. जर का पाहिला तर नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. आणि जर का अगदी पाहिलात तर नेक्स्ट बॉल वरती आपल्याला फ्री हिट पाहायला मिळणार आहे. जर का फ्री हिटचा चेंडू मैदानावरती पाहिलात ना तर फ्री हिट साठी आपण पाहिलात तर जेवणामध्ये पडलाय मीठ, कमी मीठ. आणि जर का पाहिला तर नेक्स्ट बॉल वरती असणारा फ्री हिट पाहायला मिळणार आहे. अगदी जर का पाहिला तर फ्रीटचा बॉल असणारा पंचांचा हेलिकॉप्टर देखील मैदानावरती फिरला जातो आहे. नो बॉल पाहायला मिळाला, त्याच्यावरती फ्रीट पाहायला मिळणार आहे. स्कोर कार्ड वरती टोटल धावा अगदी जर का पाहिलं तर 29 पाहायला मिळतात. फ्रीटचा बॉल स्ट्राईक एंड वरती बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. जयंता म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात, जिथे शेवटचा बॉल असणार आहे. आणि 29 धावा स्कोर कार्ड वरती. पाहूयात या बॉल वरती काय घडतोय. फ्रीटचा बॉल, या बॉलवरती स्टेट डाऊन द ग्राउंडचा फटका मैदानावरती पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षक येतोय. परंतु या बॉलवरती सहज गतीनं 2 धावसंख्या कंप्लीट केल्यात. आणि जर का अगदी जर का मैदानावरती आपण पाहिलात तर जिथे षटक क्रमांक मैदानावरतून संपुष्टात आला 3रा आणि स्कोर कार्ड वरती धावा 31. 12 चेंडू 35 धावांची आवश्यकता. आणि जर का पाहिलात तर अगदी फिल्डिंग करणारा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय रॉकस्टार आवरे संघ. 3 षटक संपलीत आणि अगदी जर का पाहिलात तर मैदानावरती 18 मिनिटं आणि 40 सेकंद तुमच्या माध्यमातून घेण्यात आली आहेत, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. अगदी जर का पाहिलात तर 1 मिनिट आणि त्यामधील तुम्हाला 20 सेकंद दिले जातील, त्यामध्ये तुम्हाला हा षटक कंप्लीट करावा लागणार आहे. बारा चेंडू आणि 35 धावा. तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, आपण खूप वेळ घेतलाय.
आवरे संघ जर का पाहिला तर 1 मिनिट आणि त्यामध्ये तुम्हाला 20 सेकंद दिली जातील, त्यामध्ये आपल्याला षटक संपवायचं आहे. पव्यात जर का तुम्ही षटक संपवला नाही आहेत तर मात्र अगदी एक क्षेत्ररक्षक तुमचा 38 सर्कल मध्ये घेतला जाईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि अगदी जर का पाहिले तर 5 षटकं तुमची 25 मिनिटांमध्ये संपली नाहीयेत ना, तर मात्र दुसरा क्षेत्ररक्षक देखील पुन्हा एकदा 38 सर्कल मध्ये घेतला जाईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यावेळच्या बॉलवरती जर का आपण पाहता मोठा फटका, परंतु तिकडे कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी जर का पाहिलं तर झेल ड्रॉप जरी झाला असला मैदानावरती तरी देखील आपल्या टीम साठी त्यानं 4 धावा सेव्ह केल्या आहेत. आणि अगदी जर का पाहिलं तर 2 धावसंख्या ऍड केल्या जातील. 2 धावेनं अगदी स्कोर कार्ड वरती 31 धावा पाहायला मिळतील. या बॉलवरती 2 धावसंख्या पाहायला मिळाल्या. अगदी जर का पाहिला तर अजूनही विजयासाठी 11 बॉल असतील, 33 धावांची आवश्यकता असणार आहे. आणि जर का पाहिला तर मैदानावरती आवरे संघ आपण भरपूर उशीर घेत आहे. अगदी जर का पाहिला तर मैदानावरती तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपवायची. यावेळच्या बॉलवरती सुरेख चेंडू मैदानावरती पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आणि अगदी जर का पाहिला तर मैदानावरती जिथे बॉल आतापर्यंत संपले 2 आणि टोटल धावसंख्या 33 पाहायला मिळतात. अडचणीमध्ये सापडला जातोय पांदिवे संघ. यावेळच्या बॉलवरती ऑन साइड रिजन मध्ये बॉलला खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक तिथे येतोय, बॉलला अडवेल फेकेल तत्पूर्वी मात्र 2 धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये 2 धावा देखील सहजरित्याने मैदानावरती कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने 35 या धावसंख्येवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. अजूनही येणारे 9 बॉल आणि विजयासाठी जर का आपण पाहिला तर 31 धावांची आवश्यकता असणार आहे. आणि जर का पाहिला तर चला मैदानावरती यावेळच्या बॉलवरती आपण पाहता मैदानावरती मोठा फटका पाहायला मिळणार होता, परंतु जर का पाहिला तर 2 धावसंख्या घेण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट्समन होतील रन आउट. 6वा धक्का बॅटिंग करत असताना पांदिवे टीमला. आणि चला आवरे संघ आपला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये घेतला जाईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. अगदी तुम्हाला 4 षटकं 20 मिनिटांमध्ये संपवायची होती, परंतु अजूनही तुमच्या षटकातील येणारे 2 बॉल असतील. आणि जर का पाहिला तर एक क्षेत्ररक्षक तुमचा 38 सर्कल मध्ये घ्यायचा आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. हा षटक संपल्यानंतर आपण एक क्षेत्ररक्षक अगदी जर का पाहिला तर 38 सर्कल मध्ये घ्यायचे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. नवीन बॅट्समन मैदानावरती विशाल पाटील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अजूनही 8 बॉल असतील. 8 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता असणाऱ्या पव्यात त्या धावसंख्या कंप्लीट केल्या जातील. की मैदानावरती त्या धावसंख्या रोखल्या जातील, परंतु यावेळच्या बॉलवरती मोठा फटका, बॉल सीमारेषा पार, हा येईल षटकार. आणि या मॅच मध्ये अजूनही वर्चस्व निर्माण करत असताना मैदानावरती संघ पाहायला मिळतोय. नूर 11 पांदिवे आला षटकार. सन्माननीय आपण पाहताय माजी सरपंच संतोष थली साहेबांना आम्ही इन्व्हाइट करतोय की आपण आमच्या व्यासपीठावरती यायचे. तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असणार. आपण स्पर्धा एन्जॉय करता. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषक 2025 आणि ज्यामध्ये आजच्या दिवसातली पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. चला, आणि जर का आपण पाहिलात ना तर अगदी जो आमचा प्रवेशद्वार आहे त्याच्या समोर गाड्या पार्किंग केल्या जात आहेत, तिथे आपण कोणीही पार्किंग करायच्या नाही आहेत. अगदी जर का पाहिलं तर प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला पार्किंग साठी जागा आहे, तिथे आपण गाड्या लावायच्या आहेत. अन्यथा जर का आपण गाड्या साईडला काढल्या नाहीत तर तिथे मात्र आमचे आयोजक येतील, याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि अगदी जर का पाहिलं तर पाहुण्यांचं शुभ आगमन आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. योगेश आग्रावकर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अगदी त्यांच्या माध्यमातून आपल्याला सुप्रसिद्ध गायक पाहायला मिळतात. आणि तदनंतर आपल्याला व्यासपीठावरती शुभ आगमन पाहायला मिळतं. सचिनजी घबाडी साहेबांचं शुभ आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष वेलकम असणार आहे. अगदी जर का पाहिलं तर ही मॅच आपण एन्जॉय करताना जिथे 7 बॉल 24 धावा.
त्यानंतर आम्ही इन्व्हाइट करतो की सन्माननीय मंगेशथली ग्रामपंचायत सांजे यांना आम्ही इन्व्हाइट करतोय सदस्य आपण इन्व्हाइट करतो की आपण देखील आमच्या व्यासपीठावरती याचं तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असणार आहे। त्यानंतर उपसरपंच व्यंकटेश म्हात्रे साहेबांचं देखील शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतो, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असणार आहे। आणि अगदी जर का पाहिलं तर मैदानावरती अगदी जर का पाहिलं 42 धावा स्कोर कार्डवरती 6 बॉल आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता असणार आहे। आणि एक क्षेत्ररक्षक आपण 38 सर्कल मध्ये घ्यायचं याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। पानदिवे संघ एक क्षेत्ररक्षक आपण 38 सर्कल मध्ये घ्यायचा आहे। आणि अगदी जर का पाहिलं तर औरा संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळणार रॉकस्टार औरा संघ पाहायला मिळतो आहे। चला 42 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात। षटक क्रमांक शेवटचा असणार आहे। 6 बॉल आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता। चला स्पीड अप करायचा, भरपूर उशीर घेते आपण। चला आवरे संघ इनिंग संपवण्यासाठी आपल्यापर्यंत शेवटची 2 मिनिटं असणार आहे, त्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। चला 6 बॉल 24 धावा। 6 बॉल 24 धावांची आवश्यकता। बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती नूर 11 पानदिवे योगेशजी अग्रावकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळते। वेलकम साहेब, आपल्या देखील आम्ही या माजी सरपंच जितेंद्रजी घरात व अजयजी मात्री चषक मुळखंड या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो। वेलकम, यायचं व्यासपीठावरती आपण देखील आसन ग्रहण करायचं आहे। आणि अगदी जर का पाहिलात तर आवरे संघ आपण भरपूर वेळ या सामन्यामध्ये घेतला आहे, कृपया प्लीज सहकार्य करायचं। अगदी जर का पाहिलं तर एक मॅच मध्ये तुमच्या माध्यमातून भरपूर वेळ घेतला जातो मैदानावरती, परंतु जर का पाहिलं तर यावेळच्या बॉलवरती एक धावसंख्या पाहायला मिळणार आहे। अजूनही 5 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता असणार आहे। बघा कोणता संघ सामना जिंकतोय। नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे खंडोबा जासई त्यांच्या विरोधामध्ये महागणपती चिरनेर टीमने सामना जर का पाहिला तर टॉस जिंकलाय आणि डिसिजन अजूनही पेंडिंग असणार आहे। यावेळच्या बॉलवरती मोठा फटका पाहायला मिळतो आहे। बॅट मधून सुमधुर आवाज, फटक्यामध्ये ताकद बेमिसाल, बॉल होईल फरार, येईल षटकार। चार चेंडू 17 धावांची आवश्यकता। यावेळच्या बॉलवरती बॅटची कडा, परंतु यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय नशिबाची साथ मैदानावरती पाहायला मिळाली। आणि अगदी जर का पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षकांना चकवत बॉल सीमा रेषा पार, होईल फरार, धावा 4, येईल चौकार। सामना जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असणार आहे। 2 बॉल 11 धावा, काय अप्रतिम दर्जाची मॅच। काल देखील जर का पाहिलात तर 6 चेंडू मध्ये 6 धावा डिफेन्स होताना आपण पाहिल्यात। आणि अगदी जर का पाहिलात तर मानकेश्वर बाजारपूर टीम मैदानावरती मोठी जुई टीमला परास्त केलं आणि 2 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता असणार आहे। गोलंदाजच्या मोर्चावरती आपल्याला गोलंदाज रोहित म्हात्रे पाहायला मिळतोय। चला रोहित म्हात्रे स्पीडअप करायचा, आपण भरपूर उशीर घेत आहे। यावेळच्या बॉलवरती मोठा फटका पाहायला मिळेल का, परंतु चेंडू बराच कालावधीमध्ये टिपलाय झेल मैदानावरून आपण पाहता। विकेट क्रमांक 7वा मैदानावरून होतोय झेलबाद।
आणि अगदी जर का पाहिलं शेवटचा एक बॉल असणारा मॅच पासून दुरावताना पाहायला मिळतोय संघ नूर 11 पांदिवे संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या माध्यमातून देखील बऱ्याच चुका मैदानावरती पाहायला मिळाल्या. आणि अगदी जर का पाहिला तर 55 धावसंख्येवरती 7वा धक्का बसलाय. एक चेंडू आणि विजयासाठी 11 धावा. चला मैदानावरती रॉकस्टार आवरे संघ आपण खूप उशीर घेत आहे. त्यावेळच्या बॉलवरती जर का पाहिला तर पंचांचा इशारा येतोय. हिटचा अवांतर चेंडू व्हाईट बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. एक धावसंख्या एक्स्ट्राच्या रूपाने ऍड केली जाईल. अजूनही एक चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असणार आहे. सामना जर का पाहिला तर हा कुठेतरी एकतर्फी पाहायला मिळाला होता. परंतु जर का पाहिला तर नेक्स्ट मॅच महागणपती चिरनेर संघ आपण टॉस जिंकला. आपला डिसिजन पेंडिंग आहे. सामना संपल्यानंतर थेट मैदानावरती जायचं आहे. यावेळच्या बॉलवरती आपण पाहता मोठा फटका बऱ्याच उशिरानंतर पाहायला मिळाला आणि सामना जिंकला. मैदानावरती आपण पाहताय क्षेत्ररक्षण करणारा संघ रॉकस्टार आवरे संघानं. विजयी टीमचा हार्दिक अभिनंदन, पराभूत टीमचा हार्दिक आभार. तर याच दरम्यान माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय मात्र चषक या सामन्यांना भेट देण्यासाठी आपल्या रायगड जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध गायक योगेशजी आग्रावकर यांचं आगमन इथे झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही सर्वप्रथम शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करत आहोत. आमचे मित्र आवरे